नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आपला आहे पाठ क्रमांक 2 बोलणारी नदी, वर्ग चौथा। तर एक मुलगी होती, तिचे नाव लीला होते आणि ती चौथ्या वर्गात शिकत होती। ती भारी खोडकर होती। तिला लोकायला त्रास द्यावा असे नाही वाटायचे, पण ती आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काही ना काही युक्त्या शोधत राहायची। तिचे घर गावाच्या एका टोकाला होते। तिच्या घराच्या मागील बाजूस वावर होते। वावर म्हणजे शेत होती, नदी होती। आणि एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता। तर तो बर्फाचा गोळा माईनी सर्वांनी मनाई केली, पण तिला तर आपली इच्छा पूर्ण करायची होती। तर त्यासाठी तिला एक आयडिया आली, तरकीब आली, युक्ती आली आणि ती नदीकडे गेली आणि नदीला म्हणाली, नदीबाई, मला बर्फाचा गोळा खायचा आहे, पण सर्वजण म्हणत आहे मला नको खाऊ। मग ती स्वतःशीच बोलायला लागली, नदी तर ती स्वतःला म्हणायला लागली, तर खाऊन घे, पटकन जा आणि खाऊन ये, अशी ती बोलायला लागली। तर लीला मग विचार करायला लागली, ताईपेक्षा, आईपेक्षा, माईपेक्षा मोठी कोण आहे? नदीबाई आहे। तर मी तिचं ऐकेल आणि लीला बर्फाचा गोळा खाऊन आली। तर बघा आता नेक्स्ट पेज। लीला बर्फाचा गोळा, तिला बोलणारी नदी खूपच आवडली, कारण ती म्हणत होती तसंच ती करत होती। नदी कधी बोलत नाही, पण ही लीलाचीच कल्पना होती, करून घ्यायची। ताई, आई, माईपेक्षा मोठी कोण? नदीबाई। तिची परवानगी मिळाली तर मी काही पण करू शकते, असं तिला वाटे। एक दिवस लीलाला कंटाळा आला। तिला वाटले आपण शाळा बुडवूया। तिने ताईला विचारले। ताई म्हणाली, नको बुडवू। आई म्हणाली, नको बुडवू। आणि तिची माई तर म्हणाली, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा। तिची माई तिला समजवत होती की लीला, कंटाळा आला तरी तू शाळा बुडवू नकोस, शिकून सवरून सुखी होशील, अशी तिची माई म्हणजे आजी तिला म्हणाली। लीलाला चीड आली, कारण तिची इच्छा पूर्ण नाही झाली, तिला शाळा बुडवायची होती। मग कुणीच कसे मला शाळा बुडवू देत नाही, असे म्हणत ती पुन्हा शाळेत जाते म्हणून गेली आणि नदीकडे जाऊन बसली। नदीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू, असे ती नदीशी बोलत होती। पण नदी कधी बोलत असते का? नाही, ही लीलाचीच कल्पना, युक्ती, की आपण नदीशी बोलत आहे ती स्वतःशी बोलायची। मग लीला बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडव बिंदास शाळा। मग लीला स्वतःला म्हणाली, नदी बोलली बा म्हणून, की आलाय कंटाळा तुला तर तू बिंदास शाळा बुडव। ताई, आई, माईपेक्षा कोण? नदीबाई मोठी आहे, तर नदीबाईची परवानगी मिळाली तर आपण नदीबाईचं ऐकू। लीला शाळेला गेलीच नाही, नदीच्या काठी बसून राहिली, वावरात खेळत। संध्याकाळी घरी आली। तिची ताई, तिची बहीण तिच्या शाळेत 7वीत शिकत होती, म्हणजे ते 7व्या वर्गात होते आणि लीला 4थ्या वर्गात होती। लीलाने शाळा बुडवली हे सर्व तिच्या ताईने माईला, आईला सांगितले। त्या तिघींनी लीलाचे बोलणारी नदी पण माहीत झाली होती, की नदीनं सांगितलं म्हणून मी बर्फाचा गोळा खाल्ला, नदीने सांगितलं म्हणून मी शाळेत गेली नाही। तर त्या तिघीलाही लीलाची गंमत करायची होती, तिला सुधरवायचं होतं की लीला अशी का बरं करत आहे। तर तिने शाळा बुडवली तरी तिला कुणीही काही बोलले नाही। तर
याच्या समोरचा पाठ बोलणारी नदी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू. धन्यवाद.